नमस्कार मित्रांनो. तर मी तुम्हाला रविवारी जी स्ट्रॅटेजी सांगितली होती त्या स्ट्रॅटेजीने खूप हल्लाबोल केलेला आहे आणि चांगल्या प्रकारे रिटर्न प्रोव्हाइड केलेला आहे. काल जर बघितलं तर त्या स्ट्रॅटेजीमध्ये आपण 2 एंट्री प्लॅन केल्या आणि 2 एंट्री प्लॅन केल्यानंतर आपल्याला एक स्टॉप लॉस घ्यावा लागला आणि एक स्टॉप लॉस रिकवर करण्यासाठी ट्रेड टाकावा लागला. ॲक्च्युअलमध्ये रिकवर करणं योग्य नाही आहे, पण मला या गोष्टींचा अनुभव आहे, त्याच्यामुळं मी या गोष्टी करत राहतो. दुसरी गोष्ट, स्टॉप लॉस द्यायची बी गरज नव्हती, पण मार्केट आपल्या डायरेक्शनला गेलं नाही आणि ह्या लाईनमध्येच मार्केट साईडवेज राहिलं आणि 3 नंतरून मार्केटने मोमेंटम दिली, ज्यामध्ये आपण ट्रेड अवॉइड करतो पूर्णपणे. दुसरी गोष्ट, जर आजचा दिवस जर बघायला गेला ना, तर आजच्या दिवशी तुम्हाला सकाळी 10च्या सुमार 10 सव्वा 10च्या सुमारासच एंट्री प्लॅन करण्याचा चान्स दिला आपल्या स्ट्रॅटर्जीने. आणि खरोखरच जर तुम्ही पाहायला गेले तर स्ट्रॅटर्जी मी तुमच्यासाठी सर्वांसाठी ओपन ठेवलेले आहे. यूट्यूब चॅनलला तुम्ही जाऊन कधीही केव्हाही बघू शकता. खूप चांगल्या प्रकारचे रिटर्न ह्या स्ट्रॅटर्जीमध्ये तुम्हाला बघायला भेटतील आणि योग्य दिशा आणि योग्य डायरेक्शन तुम्ही या स्ट्रॅटर्जीनुसार घेऊन तुमचा डे प्लॅन करू शकता. आज बघा तुम्ही, आपल्याला मार्केटने जेव्हा एंट्री प्लॅन करण्याचा चान्स दिला तेव्हा आपण एंट्री प्लॅन केली. ज्या ट्रेडर्सने स्ट्रॅटेजी बघितली असेल त्यांनी ह्या ह्या एंट्रीला सुद्धा प्लॅन केला असेल आणि खूप चांगल्या प्रकारे इथे सुद्धा त्यांना एंट्री भेटली. बट जर तुम्ही बघायला गेले तर मार्केट आज काय करतं, तर मार्केट 1-1.5 तास पूर्ण कन्सोलिडेशन झोनमध्ये होतं. त्याच्यानंतरून मार्केटने आपल्याला एक ब्रेकआउट दिला, पण ह्या ब्रेकआउटला आपण सस्टेन करू शकलो नाही. सेकंड जी कॅन्डल आहे ती तिला ब्रेक करू शकली नाही, त्याच्यामुळे आपण वेट केला त्याच्या पुढची कॅन्डल बनण्याचा. पण त्याच्या पुढची कॅन्डल जर तुम्ही बघायला गेली तर ऑलमोस्ट ग्रीन बनल्या. ज्या प्रकारे मी तुम्हाला स्ट्रॅटेजी समजावून सांगितली आहे ना, की जेव्हा केव्हा तुम्ही एंट्री करताल तेव्हा तुम्हाला स्ट्रॅटेजीमध्ये एक चांगली आणि स्ट्रॉंग कॅन्डल बघायची. ज्या स्ट्रॉंग कॅन्डलला तुम्ही तुमची एंट्री प्लॅन करू शकता आणि तुम्ही मार्केटमध्ये एंटर करून तुमचं प्रॉफिट मिळवू शकता. तर बघा, त्याच प्रकारे इथे स्ट्रॅटेजीने तुम्हाला पूर्ण स्ट्रॉंग कॅन्डल दिली, त्याच्या पुढच्याच कॅन्डलने तुम्हाला हाय ब्रेक करून दिला. जसंच हाय ब्रेक झालं तुम्ही स्ट्रॅटेजीमध्ये प्लॅन करा आणि ऑलमोस्ट जर पाहायला गेलं तर खूप छान प्रकारे छान पद्धतीने या स्ट्रॅटेजीमध्ये तुम्ही जरी बोललं तरी हाय हाय पण नका पकडू, पण नॉर्मल गोष्ट जरी बोललं तरी तुम्ही किती पकडले, 60 पॉईंट्स इथे तुम्ही पकडले आणि हाय जर पकडायला गेलं तर तुम्ही ऑलमोस्ट 65 पॉईंट्स इथे पकडले. स्ट्रॅटेजी जेव्हा यूज करताल ना तेव्हा तुम्हाला ट्रेलिंग स्टॉप लॉस माहिती असणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला ट्रेलिंग करता येणं खूप गरजेचं आहे. ॲक्च्युली तर स्ट्रॅटेजी तुमची कट झाली बिकॉज ऑफ, का सांगतो मी तुम्हाला स्ट्रॅटेजी का कट झाली. ह्या कॅन्डलच्या अगोदरची जी कॅन्डल बनली होती ना, ती एक्झॅक्ट वरती रिजेक्शन कॅन्डल बनली होती. ह्या कॅन्डलचा सुद्धा एक चांगला सेटअप आहे जो मी तुम्हाला इन फ्युचरमध्ये डिलिव्हर करेन. पण ही जी कॅन्डल बनली ना, ह्या कॅन्डलमध्ये आपला सगळा होप निघून जातो, त्याच्यामुळे ॲग्रेसिव्ह ट्रेलिंग करणं खूप गरजेचं आहे आणि ह्या कॅन्डलला तुम्ही ऑलमोस्ट एक्झिट होऊन जाताल. बिकॉज आता तुम्ही पहा, इथून एक चांगलं थोडंसं कन्सॉलिडेट होऊन मार्केट डाऊन साईडला सुद्धा याचे चान्सेस आहेत आणि आपल्याला जे पाहिजे होतं ते आपण एका तासामध्ये जनरेट करून बाहेर निघालो. जर तुम्ही बघायला गेले प्रीमियम चार्टवरती, पण प्रीमियम चार्टवरती बघा, ऑलमोस्ट तुमची एंट्री झाली 50 रुपयाच्या प्रीमियमला आणि आपली स्ट्रॅटर्जी जाऊन पोहोचले 93 रुपीज. म्हणजे जर रिटर्न तुम्ही कॅल्क्युलेट करायला गेला तर एक वेगळा डिफरन्स तुम्हाला या स्ट्रॅटर्जीमध्ये पाहायला भेटतो, जे की तुम्ही ऑलमोस्ट या स्ट्रॅटर्जीमध्ये 43 पॉईंट्स कॅप्चर केलेत. 40 पॉईंट्स जरी कॅप्चर केलेत तरी तुम्ही खूप सारे पॉईंट्स कॅप्चर केलेत. एवढे मोठे पॉईंट कॅप्चर करायची गरज नाही तुम्हाला. इन मीन 20 पॉईंट्स भेटले स्ट्रॅटर्जीच्या रूलनुसार. जर तुम्ही 10 रुपयाची रिस्क घेताय तर तुम्ही 10 रुपयाचंच प्रॉफिट, 20 रुपयाचं प्रॉफिट घ्या. ही स्ट्रॅटर्जीचा नियम आहे. तुम्ही इथं 5 रुपयाची रिस्क घेत होता, 10 रुपयाचं प्रॉफिट घ्या, बाहेर निघून जावा. जर बाहेर निघायचं नाही आहे तर तुम्ही ट्रेल करा, तुमची स्ट्रॅटर्जी चांगल्या प्रमाणात बिल्ड करा आणि तुम्ही ह्या स्ट्रॅटर्जीमधून एक उत्तम प्रकारे तुमचं कॅपिंग मार्केट म्हणा किंवा तुमचं डीमॅट अकाउंटचं कॅपिंग वाढवा. तुम्ही पाहू शकता 2600 रुपयाचं प्रॉफिट एका सिंगल स्ट्रॅटर्जीमध्ये, एका सिंगल लॉटमध्ये आपण बुक केलेलं आहे. ऑलमोस्ट जर तुम्ही 10 लॉटने ट्रेडिंग करता तर जवळजवळ 26,000 रुपयाचं प्रॉफिट तुम्ही फक्त 10 मिनिटामध्ये कमवत होता आणि खूप छान प्रकारे ह्या स्ट्रॅटर्जीमध्ये काम केलं जातं, काम होतं.
तुम्ही स्ट्रॅटेजी वारंवार बघा, समजलं नाही तर क्वेश्चन करा, मी तुम्हाला त्याच्यावरती आन्सर करायचे सुद्धा प्रयत्न करेन, आन्सर करेन. बघा मी तुम्हाला बोललोय की इथे काय एक्झिट करावं लागतंय, कारण की मार्केट इथून डाऊन साईडला येतं. ही स्ट्रॅटेजी खूप छान प्रकारे हिते फनवरती काम करते. एक तर ही स्ट्रॅटेजी अपसाईडला म्हणजेच की मार्केटच्या टॉपला खूप छान प्रमाणामध्ये काम करते आणि डाऊन साईडला सुद्धा ही स्ट्रॅटेजी खूप छान प्रकारे काम करते. तुम्ही इथे कॅन्डलस्टिक पॅटर्न्स वगैरे ह्या गोष्टी सोडून द्या, पण ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत, जे ट्रेंड आणि ट्रेंड कुठं थांबतो ह्या गोष्टी तुम्हाला समजल्या पाहिजेत. पहा मी बोलता बोलताच मार्केट चांगल्या पद्धतीने खाली यायला लागला आणि खूप छान प्रकारे इथे सुद्धा काम होतं या स्ट्रॅटेजीमध्ये. मी तुम्हाला अजून एक दाखवून देतो गोष्ट, ती बघा इथे इथे सुद्धा या 3 बार बनले. खूप छान पद्धतीने काम होतं या स्ट्रॅटेजीचं. तुम्ही 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती बघायला गेला तर तुम्हाला 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती सुद्धा एक चांगल्या पद्धतीचं रिजेक्शन पाहायला भेटेल. म्हणूनच म्हणतो की स्ट्रॅटेजी या तुम्ही जेव्हा यूज करता किंवा स्ट्रॅटेजी जेव्हा तुम्ही बघता तेव्हा त्यांचं वारंवार बॅक टेस्ट करणं खूप गरजेचं आहे. काल मार्केट जवळजवळ 300 पॉईंट ओपन झालं होतं अपसाईडला, तर तुम्ही पहा की बॉटमला सुद्धा या स्ट्रॅटेजी किती छान पद्धतीने कामं करतात. हे प्राइस बँड मी काढतो इथनं, एक मिनिट हा. मी तुम्हाला इथे बी दाखवतो बॉटम बॉटमला किती छान प्रकारे या कामं करतात आणि तिथून पुढे सुद्धा एक छान पद्धतीचा आपल्याला ट्रेड आयडेंटिफाय करायला भेटतो. आय होप तुम्हाला स्ट्रॅटेजी समजली असेल आणि तुम्ही ही स्ट्रॅटेजी ज्या पद्धतीने यूज करताय ना त्या पद्धतीने तुम्ही पाहून घ्या. ह्या स्ट्रॅटेजीबद्दल थोडंसं आवड करा, मी तुम्हाला सांगेल काही दिवसांनी की कशी यूज करायची, काय यूज करायची. पण जी स्ट्रॅटेजी मी आता तुमच्याबद्दल डिस्कस केली आहे ना, ती स्ट्रॅटेजी पूर्णपणे इन डिटेल यूट्यूब चॅनलवरती अवेलेबल आहे, तर लवकरात लवकर जाऊन पाहून घ्या. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप छान पद्धतीचे ॲनालिसिस मी तुमच्यासमोर आणून देणार आहे. धन्यवाद. जय हिंद.